आणि आता आपण बघतो आहोत दादरमधली ही दृश्य आहेत। राज ठाकरे मतदान केंद्रावर आलेले आहेत, त्याची ही दृश्य आपण बघतो आहोत। सकाळचे 10:15 वाजलेले आहेत आणि राज ठाकरे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंच्या प्रतिक्रिया, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने त्यांच्या आजूबाजूला आहेत। आपण बघूया राज ठाकरे या ठिकाणी काही बोलतात का। राज ठाकरे यांनी मतदान केलेलं आहे, मतदान करून ते बाहेर पडलेले आहेत आणि आता ते माध्यमांशी बोलतात। मी गेले काही दिवस वर्तमानपत्रांमध्ये पाहतोय, जाहिराती, होर्डिंग्स पण पाहतोय की मतदारांनी मतदान केलं पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे। जसं मला असं वाटतं की जसं मतदारांनी त्यांचा हक्क बजावला पाहिजे तसं राजकीय पक्षांनी देखील काम केलं पाहिजे, याची पण होर्डिंग्स लागली पाहिजेत। प्रत्येक वेळेला मतदार त्यांचा हक्क बजावतो, पण राजकीय पक्षांनी त्यांचा कामाचा हक्क पण बजावला पाहिजे। पुढल्या निवडणुकीपासून मला असं वाटतं त्याची होर्डिंग दिसायला पाहिजेत की राजकीय पक्षांनी काम करावं। नाही, राईट टू कॅम्पेन हे राईट टू वोट कॅम्पेन चालतं, पण अशा प्रकारे दुसरं कॅम्पेन इलेक्शन कमिशन कधी चालवत नाही। नाही, ते केलं पाहिजे ना। मला असं वाटतं की मतदानाचा टक्का घसरणं कुठच्याही निवडणुकीला हे राजकीय पक्षांनी न केलेल्या कामाचं द्योतक असतं ना। तर ती गोष्ट मला असं वाटतं राजकीय पक्षांनी सुधारली पाहिजे। पण सुविधा पण नसतात, कारण आज एक सिनियर सिटीजन होतं, त्यांचं म्हणणं होतं की 3ऱ्या माळ्यावर केंद्र असतात तर आम्ही जात नाही, आम्हाला मतदान करायचं तरी आम्ही जात नाही, कारण अशा या सुविधा नसतात आमच्यासाठी। ते ग्राउंड फ्लोअरलाच असलं पाहिजे। सर, सेना भाजपच्या आरोप प्रत्यारोपामध्ये प्रचाराचा स्तर खूप घसरलेला आहे, पातळी सोडून प्रचार वैयक्तिक पातळीवर आता झालं ना, ते सगळ्या संपल्या गोष्टी। आता सगळं घसरून फार वाट लागली सगळी। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आरोप प्रत्यारोप सुरू होते, चालू। दुसरं त्यांना काय काम दाखवायला नसल्यामुळे हे आरोप करणं त्यांच्यासाठी गरजेचे होते। साहेब, आपण किती कॉन्फिडंट आहात पक्षाबद्दल, परफॉर्मन्स कसा असेल उमेदवारांचा आपल्या? मी सांगितलंय ना की आता मला बघायचं आहे की काम जिंकतं का पैसा, बघू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।